मी चंद्रकांत संभाजी कुंभार. मी दिवाण हॉस्पिटलला गेले 26 वर्ष काम करत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि त्या सरांमुळे आम्हाला खूप चांगलं ज्ञान मिळालं आहे. आणि ह्या आपल्या हॉस्पिटलला प्रत्येक सर्जरी खूप चांगल्या रीतीने खूप काळजीपूर्वक केली जाते. आपल्या हॉस्पिटलची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आपला स्टाफ खूप चांगला आहे. आपल्या स्टाफबद्दल खूप चांगलं काय काय सांगण्यासारखं आहे. आणि सरांनी प्रत्येक पेशंटबद्दलचा विचार करून खूप गरीब पेशंटलाही खूप मदत केलेली आहे. आणि सरांनी पैशाचा न विचार करता पेशंटचा विचार करून आपल्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने कसं पेशंटला मदत करता येते त्या पद्धतीने मदत केली गेली आहे. आणि सरांनी कुठल्याही गोष्टीचा न विचार करता पहिले ऑपरेशनला प्राधान्य दिलं. पेशंटचा विचार करून ऑपरेशन चांगली पद्धतीने कशी करता येतील त्या पद्धतीने ऑपरेशन केले आहेत. अजूनही मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं सांगू इच्छितो की दिवाण हॉस्पिटलला कधीही या. तुमच्या ऑपरेशन बद्दलचे चांगलेच विचार केले जातील. ऑपरेशन कधीही आपल्या हॉस्पिटलला खराब केले जात नाही. नमस्कार, मी जयश्री हरिचंद्र जावळे. आणि मी एवढं सांगायचं आहे मला की सर खूपच छान होते. कारण त्यांचे जे विचार आणि त्यांचे सगळे काम करायची पद्धत ही खूपच छान होती सरांची. आणि दुसरी गोष्ट की गरीब लोकांना सहकार्य करायचं त्यांची मनापासून अपेक्षा आणि पूर्ण ते मन लावून पूर्ण कोणचं पेशंटचं असेल ऑपरेशन तर मन लावून ते ऑपरेशन करायची. आणि ज्याने गरज भासेल किंवा आज आता पैसे एवढे नाही सर तर आम्ही करू कमी, एवढं काय टेन्शन घेताय असं सरांनी म्हणायचं. खूप सर छान होते. एवढं बोलून मी माझं भाषण संपतो. डॉक्टर अभय दिवाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिराला सरांच्या सुरुवातीच्या काळातले अगदी जवळचे मित्र, सरांचे सहकारी आणि निगडीतील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सुशील मुथियान सर आपल्यासोबत आहेत. सर, अभय दिवाण आणि तुमचे अत्यंत जवळचे संबंध होते. सरांचा आकस्मिक जाण्याने अनेक लोकांना आजही त्यांच्या स्मृतीतून स्वतःला दूर करता येत नाही. तुम्ही तर अत्यंत जवळचे मित्र होतात. सरांच्या डॉक्टरी ज्ञानाबद्दल सर्वांना खूप काही माहिती आहे. पण डॉक्टर अभय दिवाण एक माणूस म्हणून कसे होते याबद्दल जरा थोडक्यात आमच्या वाचकांना सांगा. हरकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर सुशील मुथियान, नेत्ररोगतज्ञ. डॉक्टर अभय आणि माझी मैत्री साधारण 1997-98 पासनं आम्ही चांगले मित्र. हॉस्पिटल सुरुवात केली 1999ला साधारण. आणि ज्यावेळेला एका फ्लॅटमध्ये हॉस्पिटलची सुरुवात केली होती, मेहनत करून डॉक्टर अभय, डॉक्टर सुवर्णा यांनी 2008 साली हे मोठं दिवाण हॉस्पिटल 2 मजली उभं केलं. याच्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आणि त्यांची सर्जन म्हणून डॉक्टर अभय आणि डॉक्टर सुवर्णा यांचं जे नाव आहे, जे रुग्णसेवा ते करतायत, त्याच्यामुळेच हे हॉस्पिटल उभं करता आलं त्यांना. डॉक्टर अभयबद्दल बोलायचं तर डॉक्टर अभय हे एकदम परखड व्यक्तिमत्व, एक निष्णात अस्थिरोगतज्ञ, एक चांगले ट्रेकर, चांगले कवी आणि एक चांगला मित्र, अशी हरहुन्नरी व्यक्तिमत्व सोडून गेले आपल्याला. आज त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. दरवर्षी ते आम्ही करतच आहोत. आणि अजून वेगवेगळ्या प्रकारे दिवाण हॉस्पिटल फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक उपक्रम राबवून जरी अभय आपल्यात नसले तरी त्यांच्या कामाच्या कार्याच्या रूपाने हा वारसा आम्ही सर्वजण पुढे नेऊ. दिवाण हॉस्पिटल आणि कुटुंबांबरोबर आम्ही सर्व मित्र व परिवारातील घटक म्हणून आहोतच. पुढची पिढी जी आहे, डॉक्टर ईशान दिवाण
ते देखील एक अस्थिरोग तज्ज्ञ होत आहेत आणि त्यांना देखील आणि हॉस्पिटलला आमच्या सर्वांचा पूर्ण पाठिंबा असेल. अशीच सेवा दिवाण हॉस्पिटलच्या मार्फत होत राहील. धन्यवाद. सर, जसं तुम्ही म्हणालात, प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यातले सुरुवातीचे 5-6 वर्ष स्ट्रगलचे असतात. तुम्ही सुद्धा, मी पाहिलेलं आहे, मोटरसायकलवर फिरले तसे देवान सर सुद्धा म्हणजे लोकलनी येऊन जाऊन करत होते. पण त्या अथक कष्टानंतर जे यश मिळालं, म्हणजे सरांचं तुम्ही जसं म्हटले की एका ओपीडी पासून ती भाड्याची जागा ते स्वतःचं 2 मजली प्रशस्त हॉस्पिटल, आणि यश किती मिळत होते तुम्ही आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहेत. आणि मी जसं मागोशी म्हटलं की तुम्ही त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होतात. हे यश मिळाल्यानंतर दिवाण सरांची वागण्या बोलण्यात तुम्हाला काही फरक जाणवला का? कारण बेसिकली सर तसं एका शिक्षकाच्या कुटुंबातून, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातूनच आले होते. एवढा पैसा, एवढी प्रसिद्धी आल्यानंतर एक मित्र म्हणून तुम्ही आधीचा अभय दिवाण आणि सुप्रसिद्ध सर्जन अशी ओळख झालेली अभय दिवाण, यात तुम्हाला कधी काही फरक जाणवला? नाही, कधीच नाही. पहिल्या दिवशी अभय मला ज्या वेळेला भेटला त्यावेळेला मला अक्षरशः आठवतं की ते दोघं एक सुटकेस घेऊन आले होते फक्त, आणि एका भाड्याच्या खोलीमध्ये त्यांनी दवाखाना सुरू केला होता. तो पहिल्या दिवशीचा अभय आणि शेवटच्या दिवशीचा अभय जो मी बघितला, कारण मी पहिली व्यक्ती होतो त्याला त्रास झाल्यानंतर तिथं पोचायला पहाटे 2-2:30 वाजता. त्याच्यामुळं तो अभय आणि शेवटच्या दिवशीचा अभय यात मला काहीच फरक वाटत नाही. पैसे, संपत्ती, नाव, बाकी सगळं जरी मिळालं असेल तरी स्वभाव तसाच होता, परखड, तापट, पण खरं बोलणारा, आणि आपल्या जे काही काम आहे ते चोखपणे करणार. सर, शेवटचा प्रश्न. मला माहिती आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं. खरं तर असं म्हटलं जातं की या जगात कोणाचंही कोणातून अडत नाही, पण तरी अशी काही व्यक्तिमत्व समाजात असतात की जी गेल्यानंतर त्या कुटुंबाची तर होतेच होते, पण समाजाचीही काही प्रमाणात कमी हानी होते. अर्थात ती हानी भरून निघते. काळ हे सगळ्यात मोठं औषध असतं. जसं तुम्ही म्हटलात की अभयचं निदान अत्यंत अचूक होतं. अभय दिवाण गेल्यामुळं तुम्हाला असं वाटतं का इथल्या काही म्हणजे रुग्णाचं काही प्रमाणात कमी नुकसान झालं आहे? हो, नक्कीच झालंय. आता हे संसाराचा नियम आहे की कोणीही गेलं, मोठ्या मोठ्या व्यक्ती गेल्या तरी त्यांच्या वाचून काय अडत नाही. हा संसाराचा गाडा जो आहे तो पुढे जातोच काही केलं तरी. पण तरी ज्या वेळेला स्पष्ट सांगायचं तर आज सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीला ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आला, अस्थिरोगाचा काहीतरी प्रॉब्लेम आला. तर फोन आला तर आम्हाला आजकाल 5 मिनिटं विचार करायला लागतो की अरे कुठं पाठवायचं, काय करायचं, जे पूर्वी नव्हतं. पूर्वी बाय डिफॉल्ट आम्ही काही झालं की अभय म्हणजे विषय संपला, त्याच्यावर आम्हाला काही विचार करायची गरज लागायची नाही. आणि ते सर्वसाधारण रुग्ण असो, कोणत्याही थरातील रुग्ण असो, त्याची जी ट्रीटमेंट किंवा त्याचं जे कलाकौशल्य होतं ते सगळ्यांसाठी सारखं होतं. कोणता आजार आहे त्याला ही ट्रीटमेंट फिक्स्ड, मग ते ऑपरेशन असेल, तो गरीब असेल तरी तीच ट्रीटमेंट, श्रीमंत असेल तरी तीच ट्रीटमेंट. असा भेदभाव काही नव्हता की यांच्याकडं आर्थिकदृष्ट्या ते सुदृढ असतील किंवा नसतील त्याप्रमाणे काही ट्रीटमेंट बदलायची नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं नक्कीच समाजाची मोठी हानी झालेली आहे. पुढं आयुष्य चालू राहतच, पण ही काही पोकळी भरून येण्यासारखी नाही. याच निमित्ताने अगदी शेवटचा प्रश्न विचारून मी आपण या तुमच्या छोट्या मुलाखतीत समाप्त करू. सर, जसं तुम्ही म्हणाल तुमच्या फील्डमध्ये तुमचं गुडविल हेच सगळ्यात मोठं ॲसेट असतं. डॉक्टरांकडं किती पैसा आहे यापेक्षा डॉक्टरांच्यावर पेशंटचा किती विश्वास असतो हे सगळ्यात मोठं ॲसेट मानलं जातं. अभय दिवाण सर गेल्यानंतर त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या पण सर नाहीत ह्या कल्पनेनी काही पेशंटच्या मनात जी रुखरुख वगैरे असेल, तुम्ही या हॉस्पिटलचे एक जवळचे हितचिंतक किंवा अभय दिवाण यांचे दिवाण हॉस्पिटलचे पिलर म्हणून त्या काहीशी शंका असणार हे सर समाजाचा किंवा हा मानवी प्रकृतीचा भाग आहे. तर अशा लोकांना आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आश्वस्त कशा पद्धतीने कराल? मी आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर सुवर्ण दिवाण आहेत, त्या एक जनरल सर्जन आहेत आणि तेवढंच त्यांचं ऑर्थोपेडिक या विषयाबद्दलचं पण ज्ञान आहेच. आणि पूर्ण टीम आहे दिवाण हॉस्पिटलची, ते एकट्या पण नाही आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत 3, त्यांच्याबरोबर त्याच प्रकारचं चांगलं काम हे होत राहणार आहे. अजून 2-3 वर्षांनी डॉक्टर ईशान दिवाण येईल, शेवटी ते जीन्स असणार आहेत. आणि जे काही आपण म्हणतो की शिकवण दिलेली आहे लहानपणापासून मुलांना, ती त्यांच्यामध्ये येणारच आहे, ईशानमध्ये देखील. आणि जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत
बाकी सगळी जी टीम आहे दिवाण हॉस्पिटलची, डॉक्टर सुवर्ण आहेत आणि बाकी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, ते तेवढ्याच चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत याची मला खात्री आहे आणि आम्ही सगळेजण त्यांना पूर्ण सहकार्य करतच आहोत. सर खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या चॅनलसाठी वेळ देऊन सरांच्या स्मृती जागवल्या याबद्दल मी माझं पिंपरी चिंचवड या चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि सरांचं स्मृतीला विनम्र अभिवादन करताना इतकीच अपेक्षा व्यक्त करतो की अभय दिवाण यांनी खेडेगावातून येऊन हे लावलेलं रोपट्याचा भाववृक्ष व्हावा आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजू आणि शहरातल्या परिसरातल्या गरीब रुग्णांवर योग्य ते उपचार होऊन वैद्यकीय क्षेत्रातलं महान कार्य असंच पुढे चालत राहू. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत शिंदे. मी राहायला हडपसरला आहे. माझं दुकान निगडीमध्ये दिवाण हॉस्पिटलमध्ये आहे. माझी फार्मसी ही सरांमुळेच मला मिळालेली आहे. तर ह्या निमित्तानं फार्मासिस्ट आणि डॉक्टर त्याचं रिलेशन हे प्रोफेशनल न राहता घरातल्यासारखं मित्रत्वाच्या नात्यानं झालेलं आहे. त्यामुळे ज्या पण अडचणी काही येत गेल्या माझ्या दुकानात काही औषधांच्या, ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करून सांगायच्या, त्यातनं कसं निघायचं काय वगैरे अशा गोष्टी. तर मला मार्गदर्शन करत करत त्यांनी दुकानाचे जे काय आहे ते अनुभव तिकडनं मला मॅक्झिमम दुकानाचा मिळालेला आहे. जे ज्ञान असतं औषधातलं वैद्यकीय वगैरे वगैरे. आणि आज आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प त्यांचं आज 4थं वर्षाचं होतं. त्या निमित्तानं मला बोलायचं संधी मिळाली, त्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त करत आहे. आजचा दिवस हा 4था ब्लड डोनेशनचा. आम्ही हिरिरीने सगळे स्टाफ आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी हिरिरीनं ह्यात भाग घेऊन जास्तीत जास्त यशस्वी करतो. आत्तापर्यंत आम्ही PSIला जवळजवळ दरवर्षी 30-35च्या दरम्यानच्या पिशव्या दिल्या गेलेल्या आहेत. हे निमित्त सांगण्याचं कारण असं की हे एक सामाजिक काम आहे. जे रक्तदान करा असे बरेच जण वेळोवेळी म्हणतात. म्हणणं आणि कृतीत आणणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात घेऊन कृतीत आणून हे डोनेशन करावे. नुसतं ब्लड डोनेशनच नाही तर ह्या ब्लड डोनेशनच्या निमित्तानं वैद्यकीय क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींचा तुटवडा जाणवतो, मग त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन आहे, डोळेदान आहे, देहदान आहे आणि अवयवदान, अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथं इमर्जन्सीमध्ये गरजेच्या असतात. वेळ प्रसंग ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तर त्यासाठी एक सामाजिक संदेश म्हणून मी सांगतो की ब्लड डोनेशन तर कराच करा, ते तर रेग्युलराईज करा. त्यानं बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं आणि नवीन ब्लड तयार होतं. तसंच इतर अवयवांपासून एखाद्याचा जीव, एखाद्याचं अपंगत्व हे निघून तुमच्यामुळे ते भरून निघू शकतं. तर कृपा करून तुम्ही ह्या सामाजिक गोष्टीत भाग घेऊन हिरिरीनं स्वतःपासून सुरुवात करा. संदेश देणारे सगळेच असतील, पण सुरुवात आपल्या पण करून आपणच एक संदेशदूत व्हावं असं प्रत्येकानं, अशी माझी आपणास विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रविराज शिंदे. मी मागील 25 वर्षापासून दिवाण हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करतो. मी 2000 साली दिवाण हॉस्पिटल जॉईन केलं होतं. डॉक्टर अभय दिवाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवाण आयोजित सरांबद्दल रक्तदान सांगायचं शिबिराला म्हटलं तर मी सरांच्या जेव्हा सुरुवातीच्या पहिल्यांदा दिवाण हॉस्पिटल जॉईन काळातले अगदी केलं जवळचे मित्र, तेव्हा दिवाण सरांचे सरांची आम्हाला खूप सहकारी भीती आणि वाटायची. निगडीतील सुप्रसिद्ध असं वाटायचं की सर डॉक्टर खूप सुशील रागीट मुथियान सर स्वभावाचे असे आपल्यासोबत आहेत. वाटायचे. पण सर, जसं मी त्यांच्या अभय संपर्कामध्ये येत दिवाण आणि गेलो तुमचे अत्यंत तसं मला जवळचे लक्षात संबंध. आलं की आपण सरांचा त्यांच्याबद्दल जो आकस्मिक विचार जाण्याने करतो तो अनेक आपण विचार लोकांना चुकीचा करतो. आजही त्यांच्या स्मृतीतून दिवाण सर म्हणजे स्वतःला दूर करता येत बाहेरून, नाही. तुम्ही तर अत्यंत जवळचे हंसासारखे मित्र होते, होतात. सरांच्या बाहेरून कडक, डॉक्टरी पण आतून ज्ञानाबद्दल एकदम सर्वांना मऊ स्वभाव खूप काही त्यांचा. माहिती आहे. ठीक आहे. पण दिवाण सर डॉक्टर अभय दिवाण एक पेशंटच्या माणूस म्हणून बाबतीमध्ये कसे होते बोलायचं याबद्दल म्हटलं जरा थोडक्यात तर आमच्या वाचकांना पेशंट सांगा. इतक्या आपुलकीने दिवाण सरांकडे यायचे नमस्कार, की त्यांना मी पूर्ण डॉक्टर विश्वास होता सुशील मुथियान, की नेत्ररोगतज्ञ, आपण हॉस्पिटलला आलो म्हणजे आपण डॉक्टर 100% बरे आणि माझी होऊनच जाणार. मैत्री साधारण 1997-98 सरांनी पासून पहिली आम्ही प्रायोरिटी चांगले काय मित्र. कुठल्या गोष्टीला दिली असेल हॉस्पिटल सुरुवात केली patient. 1999 साधारण, आणि पेशंट त्यावेळेला ह्या गोष्टीला एका प्रायोरिटी फ्लॅटमध्ये दिली. हॉस्पिटलची सुरुवात केली पेशंट होती. बरं होणं हाच त्यांचा मेहनत मूळ करून डॉक्टर अभय, उद्देश डॉक्टर असायचा सुवर्ण सरांचा. यांनी
सरांकडे 2008 आले साली आणि हे कुठला मोठं पेशंट दिवाण नाराज होऊन हॉस्पिटल गेलाय असं कधीच 2 झालेलं मजली नाही. उभं केलं. याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आणि सर, त्यांची सरांना सर्जन म्हणून अं, डॉक्टर अभय आणि डॉक्टर सुवर्णा यांचं जे नाव आहे, सरांना ट्रेकिंग जे वगैरे खूप रुग्णसेवा ते आवडायचं. करतात त्याच्यामुळेच सरांना ही, गड किल्ले हे हॉस्पिटल निसर्गाच्या उभं करता आलं सानिध्यात त्यांना. फिरायला सरांना खूप डॉक्टर आवडायचं. अभय बद्दल बोलायचं तर डॉक्टर आणि- अभय हे एकदम परखड व्यक्तिमत्व,